चेतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात आता युक्तिवाद सुरू आहे। सिया आणि चेतनची पडताळणी करायची आहे असं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलंय। मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करायचा आहे असं पोलिसांनी म्हटलंय। लोहगडावर इतर कुणाशी संवाद झाला का याचाही तपास करायचा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर अटक अनधिकृत आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली। या संदर्भात आता मावळ कोर्टात युक्तिवाद सुरू झालेला आहे। सिया आणि चेतनची पडताळणी करायची असल्याचं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। शिवाय मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा सुद्धा रिकव्हर करणार असल्याचं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलंय। तर लोहगडावर इतर कुणाशी संवाद झाला आहे का याचा सुद्धा तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितलेलं आहे। मावळ कोर्टात या संदर्भातली ही सुनावणी सध्या सुरू आहे। सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केल्याचं कळतंय। आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय काय असतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पूर्ण होते का ते पाहावं लागणार आहे। तर अटक अनधिकृत आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या असं आरोपींच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। सध्याची या प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय। अटक अनधिकृत आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। आरोपी चेतन आणि सिया यांच्या संदर्भातली मावळ कोर्टात ही सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट म्हणजे आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितलेली आहे। मावळ कोर्टात या संदर्भात युक्तिवाद सुरू झालेला आहे। चौकशी झाली आहे, पोलीस कोठडीची गरज वाटत नाही असं आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। पोलिसांनी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले, जसं की मोबाईलमधला डेटा अजून रिकव्हर करायचा आहे, लोहगडावर कोणाशी संवाद झाला का याचाही तपास करायचा आहे। त्यामुळे आणखी 7 दिवस पोलीस कोठडी पोलिसांनी मागितलेली आहे। तर दुसरीकडे आता आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की अटक अनधिकृत आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या। यासह यामध्ये चौकशी झालेली आहे, पोलीस कोठडीची आता गरज वाटत नाही असा हा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी मांडलेला आहे। तर लोहगडावर रेकी केली का याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय नेमका युक्तिवाद झालाय, काय अधिकची माहिती? चेतन हत्याकांड प्रकरणी आता पुणे पोलिसांनी या दोन्ही आरोपींची अर्थात या आणि चेतन दोघांचीही पोलीस कोठडी मागितलेली आहे। पोलीस कोठडी मागण्याची कारणं देखील आता पुणे पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी कोर्टापुढे मांडलेली आहेत। या दोघांनीही शांत डोक्याने हा कट रचला होता, त्या कटाची संदर्भातली माहिती आम्हाला घ्यायची आहे, या दोघांचीही चौकशी करायची आहे। त्यामुळे पोलीस कोठडी ही वाढवून मिळावी अशा पद्धतीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच या दोघांकडे असणारा जो मोबाईल आहे त्या मोबाईल मधला डेटा हा रिकव्हर करायचा आहे। त्या दोघांनीही डेटा जो डिलीट केलेला आहे तो डेटा रिकव्हर करून या संदर्भातली माहिती जी काय आहे ती आम्हाला जमा करायची अशा पद्धतीचं देखील सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। त्यासोबतच लोहगडावरती हे दोन्ही गेल्यानंतर अन्य कुणाशी संवाद साधलाय का हा देखील तपास पुणे पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशा पद्धतीची मागणी खरं तर करण्यात आलेली आहे। यामध्ये हे हत्याकांड करण्यापूर्वी या दोघांनीही किल्ल्याची रेकी केल्याचं देखील पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं आहे आणि त्या संदर्भात देखील आम्हाला तपास करायचा आहे। त्यासोबत प्री वेडिंग ला जात असताना पासपोर्ट फेकून दिला होता, तो नेमका त्याच्या मागची नेमकी काय कारणं आहे त्याचा देखील तपास पुणे पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता कोर्ट नेमकं काय पुणे या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देणार का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। अटक अनधिकृत आहे अशा पद्धतीचं देखील आरोपीच्या वकिलांकडून खरं तर हा दावा कोर्टात करण्यात आलेला आहे। मात्र सरकारी वकिलांनी हा दावा देखील फेटाळून लावलेला आहे। ज्या पुराव्यांच्या आधारावरती ही अटक करण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आरोपींच्या वकिलांचा जो काही मुद्दा होता तो खोडून काढलेला आहे सरकारी वकिलांनी। रिक्रिएशन देखील आपण जर बघितलं तर काल लोहगडावरती या दोन्ही आरोपींना पुणे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळावरती घेऊन गेले होते, त्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे आणि रिक्रिएशन